प्रेमपूर्वक नमस्कार. इथे माझ्या समवेत या मंचावर बसलेले प्रारंभचे सगळे मदतीचे हात, प्रारंभच्या वृद्धाश्रम प्रकल्पाची समन्वयिका आमची जयश्री मदने, प्रारंभच्या विश्वस्त वैशाली कुलकर्णी, प्रारंभच्या सल्लागार मनीषा शितूत, प्रारंभच्या विश्वस्त मनीषा आचार्य, ज्यांनी वृद्धाश्रमाची इतकी छान योजना केली आहे आणि तुम्हा सगळ्यांना एका छत्राखाली तुमची काळजी घेत ज्या सांभाळतायत त्या तुमच्या योजनाताई घरात. मी प्रारंभची अरुंधती भालेराव, प्रारंभच्या सचिव कीर्ती केरकर, प्रारंभच्या सदस्य आणि प्रारंभच्या वृद्धाश्रम अनाथाश्रम प्रकल्पाच्या मदतनीस आमच्या वैशाली परड गायिका, प्रारंभच्या सदस्य ज्या प्रारंभच्या उपक्रमात सातत्याने सहभागी होतात त्या सुवर्ण सावंत, प्रारंभची आज नव्यानं जोडल्या गेलेली मैत्रीण नीता कोलगटकर. आणि कोण म्हणतं की फक्त बायका करू शकतात, बायकांच्या मागे पुरुष पण लागतो, त्यासाठी कायम आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे किशोर दादा किशोर परड. मला या ठिकाणी आज खूप आनंद होतोय. मी जेव्हा ऑगस्टमध्ये आपण सुरुवात केली वृद्धाश्रम प्रकल्पाची आणि मी त्यावेळेला पहिल्यांदा इथे जेव्हा आले आणि सगळं योजनाचं आणि तुमच्या सगळ्यांचं काम पाहिलं, जे काही तुम्ही करताय ते पाहिलं, त्यांनी आतून कुठेतरी थोडीशी हलून गेले. हलून अशासाठी गेले की आज अनेक वृद्ध असे आहेत की जे ज्यांच्या कुटुंबाबरोबर अतिशय चांगल्या परिस्थितीत वातावरणात राहत आहेत, परंतु तुमच्यासारखे असे काही माझे बंधू भगिनी आहेत की ज्यांना आधार नाही आहे. काहींना कदाचित असेल, पण अशा आधार नसलेल्या काहींचा आधार होण्याचं काम या वृद्धाश्रमाने, स्मित वृद्धाश्रमाने केलेलं आहे. आपण समाजाकडून जे घेतो ते समाजाला देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच प्रारंभ कला अकॅडमी गेली 22 वर्ष शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करते. माझी सगळी पार्श्वभूमी ही सांस्कृतिक क्षेत्राची आहे खरं तर, परंतु गेली 7-8 वर्ष माझ्या या संपूर्ण टीमच्या मदतीने जेव्हा मी सामाजिक कार्याकडे योजना वळले, तेव्हा हल्ली मला खरंच आतून असं वाटायला लागलंय की शैक्षणिक, सांस्कृतिक काही करू नये, फक्त सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावं. इतकी गरज ह्या समाजाला या सगळ्या गोष्टींची आहे. योजनासारखे काही हात आहेत जे सातत्याने काम करतायत, परंतु ते पुरेसे नाही. अनेकांनी उभं राहिलं पाहिजे आणि अनेकांनी त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. आम्ही तर पूर्णपणे झोकून देऊ शकत नाही, कारण आमच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. पुढे मागे नक्की झोकून देण्याचा प्रयत्न करू. पण मग इथे जेव्हा मी मागच्या वेळेला आले आणि योजनाकडनं सगळं कार्य समजून घेतलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की विना अनुदानित अशी ही संस्था आहे. गावातल्या लोकांनी जेवण दिलं तर जेवण मिळतं, समाजातल्या काही प्रमुख घटकांनी धान्य दिलं तर अन्न शिजतं, अन्यथा अन्न शिजत नाही, असं मला योजनाकडनं सांगण्यात आलं. मी हलून गेले. नुसती खोटी आश्वासनं देणं मला आवडत नाही, ते माझ्या तत्वात, विचारात बसत नाही. आणि म्हणून इथून जातानाच मी प्रचंड अस्वस्थ झाले आणि माझ्या टीम बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींशी चर्चा केली, आपण काय करू शकतो. आणि मग त्याच्यातनं एक विचार असा पुढे आला की आपण किमान 4-6 महिने, 6 महिने तरी पुरेल एवढ्या वस्तूंचं संकलन, साठा करूया. समाजातल्या अनेक घटकांनी थोडं 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 जर दिलं तर थेंबे थेंबे तळे साचेल. या पद्धतीने आपण दुसरं काही करू शकत नाही तर किमान एखाद्या वृद्धाश्रमाला अशा पद्धतीची मदत करून, काही उपकार नाही थे, सामाजिक बांधिलकीचं भान समाजातल्या नागरिक म्हणून आपल्याला असलं पाहिजे. एकच आयुष्य आहे, छोटंसं आहे, अनाकलनीय आहे. जितकं काही चांगलं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू. तू नको लक्ष देऊ, असू दे, अशी भावना मनामध्ये आली. जाऊ दे, त्यांना जायचं असेल तर. अशी भावना मनामध्ये आली आणि म्हणून एक 8 ते 10 दिवसात
मी फक्त एक आवाहन केलं पत्राद्वारे, आम्ही सगळ्या कामाला लागलो इथे बसलेल्या सगळ्या, एक आवाहन केलं आणि माझ्या एका शब्दाला व्हिडिओ क्लिपवर, एका पत्राच्या सहीवर इतकी मदत गोळा झाली की अजूनही समाजामध्ये दानशूर लोक आहेतच, पण मनाने खूप मोठे असलेले, चांगले असलेले, प्रेमळ असलेली माणसं, समाजासाठी काहीतरी करू पाहणारी माणसं अजूनही समाजामध्ये आहेत याची जाणीव मनामध्ये निर्माण झाली. खरं म्हणजे हे व्हिडिओ शूट, फोटो हे खूप प्रोपगंडा केल्यासारखं वाटतं, जो मूळ माझा स्वभाव नाही. दान असं करावं म्हणतात की जे गुप्तपणे असतं. व्यक्तिगत जेव्हा मी अशा प्रकारचं दान करते तेव्हा ते अनेक वेळा गुप्तपणे करते, जे कोणाला कळतही नाही, अनेकांसाठी करते. परंतु ही संस्था आहे, संस्थेमध्ये अनेकांनी दिलेलं धान्य आहे, अनेकांनी दिलेल्या वस्तू आहेत आणि म्हणून तुमच्या वस्तू आम्ही पोहोचवल्या बाबा. जरी त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, त्या विश्वासानेच त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला काही त्यांना लेखाजोखा द्यायचा नाही आहे, काय दिलं, तुमच्या धान्याचं काय केलं, किंवा तुम्ही दिलेल्या पैशाचं आम्ही नक्की काय विकत घेतलं किंवा कशासाठी वापरले हे कुणीही आम्हाला स्पष्टीकरण मागितलेलं नाही. पण आम्ही ती आमची जबाबदारी समजतो आणि म्हणून हे व्हिडिओ शूट आणि फोटो करतोय. म्हणजे आम्हाला याची प्रसिद्धी मिळवायची आहे हा त्याचा उद्देश नाही आहे. पण चिखल उडवायला आणि उडायला आणि नाव खराब व्हायला वेळ लागत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा धान्य जमा होतं तेव्हा ते किती आलं, काय आलं आणि ते पोहोचलं की नाही, पोहोचलं तर त्याचा उपयोग झाला की नाही, असे अनेक प्रश्न. जशी समाजामध्ये मोठ्या मनाची दानशूर माणसं असतात तशी अनेक प्रश्न विचारणारी विघ्न संतोषी माणसं सुद्धा या समाजामध्ये आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ शूट आणि फोटोचा प्रपंच आहे. मी या ठिकाणी वृद्धाश्रमासाठी ज्या गोष्टी आम्ही देणार आहोत आज त्याची थोडक्यात यादी तर वाचणारच आहे, पण कुणी कुणी ते दिलंय याची सुद्धा मी नावं जाहीर करणार आहे, कारण ती मला माझी गरज वाटते. योजना आणि मी एकाच खुर्चीत बसलेलो आहोत, प्रत्येक गोष्टीला आम्ही आन्सरेबल आहोत, त्यामुळे हे सगळं करते आहे, गैरसमज नसावा. वृद्धाश्रमासाठी आम्ही 202.5 किलो तांदूळ देतो आहोत. याच्यामध्ये 100 किलो तांदूळ हे पितांबरी या संस्थेने दिलेले आहेत. 109 किलो गुळ आम्ही जमा केलेला आहे. त्यातला 100 किलो गुळ हा आमच्या पितांबरीनी, मी रवींद्र प्रभुदेसाईंना भेटले, त्यांना सांगितलं सर मदत हवी आहे तुमची. लगेच एका शब्दाखातर 100 किलो तांदूळ आणि 100 किलो गुळ सरांनी आम्हाला देऊ केला. समाजातल्या अनेक घटकांच्या मदतीने 34 किलो तुरडाळ आम्ही या ठिकाणी जमा केलेली आहे. 15 किलो 500 ग्रॅम बेसन आम्ही जमा केलेलं आहे. 32.5 किलो मूग डाळ आम्ही या ठिकाणी जमा केलेली आहे. 84 किलो तेल आम्ही जमा केलेलं आहे, ज्याच्यात तुमचे पुढचे 4-5 महिने चांगले जावे हा उद्देश आहे. मूग, हरभरा डाळ, मसूर, केशरी, 10 किलो चवळी अशी कडधान्य सुद्धा आम्ही गोळा केलेली आहेत. ज्वारीचं पीठ आहे 5 किलो, चणा डाळ आहे 6 किलो, तिखट आहे 300 किलो 200 ग्रॅम, केशरी मसूर आहे पण तो आम्ही पूर्णपणे वृद्धाश्रमाला देतो आहोत, सॉरी अनाथ आश्रमाला देतो आहोत. 15 किलो मीठ आम्ही तुम्हाला देणार आहोत. चहा आम्ही 16 किलो 250 ग्रॅम तुम्हाला देणार आहोत. भांडी घासायचे साबण आम्ही तुम्हाला देणार आहोत. डेटॉलच्या 9 बाटल्या आम्ही तुम्हाला देणार आहोत. पेस्ट दात घासायचे 50 नग आम्ही देणार आहोत. हिंग डब्या 9 तुम्हाला देणार आहोत, ज्या बरेच दिवस पुरतील. फ्लोअर क्लीनर, इथली ही सगळी स्वच्छता मेंटेन करण्यासाठी फ्लोअर क्लीनर आम्ही 26 लिटर तुम्हाला, 6 बाटल्या आणि 26 लिटर फ्लोअर क्लीनर आम्ही जमा केलेलं आहे. 12 किलो बासमती तांदूळ आम्ही तुम्हाला देणार आहोत. बासमती तांदूळ माझी खूप इच्छा आहे, सणावारी आजी आजोबांना काहीतरी छान गोडधोड भजी, चांगले चांगले पदार्थ करून तुम्ही खाऊ घालावे
आणि म्हणून हा सगळा अशा प्रकारचा प्लॅन आपण केलेला आहे. चुरमुऱ्याची 10 पाकिटं मोठी आपण घेतलेली आहेत. त्याचप्रमाणे मटकी आपण 16 किलो 500 ग्रॅम मटकी आपण जमा केलेली आहे. 4 किलो लापशी गोळा केलेली आहे. 11.5 किलो बिस्किटं जमा केलेली आहेत. 200 ग्रॅमची 5 पाकिटं पापड आहेत. रेन वड्या आहेत. 32 किलो सर्फ कपडे धुवायला आपण गोळा केलेला आहे. रवा आपण 12 किलो गोळा केलेला आहे. 12 किलो रवा. खोबरेल तेल 10 लिटर केसांना लावायचं, तुमचे केस चांगले चकचकीत ठेवण्यासाठी आपण गोळा केलेला आहे. अख्खे मसूर 16 किलो आपण गोळा केलेले आहेत. 3 किलो गहू एकाने दिलेले आहेत. 10 किलो लोणचं आम्ही तुम्हाला देतो आहोत. 17 पाकिटं टोस्टची देणार आहोत. 2.25 किलो शेवया आहेत. 2 पाकिटं पाव किलोची तीळ जमा झालेले आहेत. 1 पाकिट खारीचं आहे, शोपेची पाकिट आहेत. 55 वड्या साबण दिलेला आहे अंगाला लावायचा. साखर 29.5 किलो आम्ही तुम्हाला देतोय. पोहे 17 किलो देतोय. जिरं 2.5 किलो आम्ही गोळा केलेलं आहे. मोहरी 5 किलो 150 ग्रॅम आम्ही जमा केलेली आहे. 7 किलो दाणे जमा केलेले आहेत. 7 किलो कणिक जमा केलेली आहे. हळद 5.6 किलो आम्ही जमा केलेली आहे. आता हे आम्ही तुमच्याकडे देणार आहोत. मला अत्यंत आनंद आमच्या टीमच्या वतीने होतोय. मी फक्त चेहरा आहे. ही सगळी मंडळी, यातली आमची जयश्री असू दे, शितूत मॅडम असू दे, आमची वैशाली असू दे, मनीषा असू दे, आमची कीर्ती, आमची वैशाली, आमचे किशोर, हे सगळे लोक आणि बाहेरून यांचा पाठिंबा, ही सगळी लोक आमच्या ऑफिसमध्ये हे सगळं धान्य गोळा करून जमा करून त्याची क्वांटिटी लिहून ते बांधण्यापासून आम्ही सगळे काम करत होतो. आणि आज मला एका सकाळीच माझ्या कामवालीने विचारलं, घट नाही बसवत का, काही पूजा बिजा नाही चालल्या साडी घालून बाहेर? खरंच म्हणाली ती. माळबाई नाही का लावत, नवीन आहे. मी म्हटलं बाई, माळही नाही लावत, घटही नाही बसवत, आजी आजोबांची थोडीशी सेवा करायची संधी मिळते, तोच माझा घट आहे आणि तेच माझं नवरात्र आहे आणि तीच माझी ईश्वर सेवा आहे आणि आमच्या सगळ्यांची सुद्धा. म्हणून या सगळ्या मैत्रिणी आणि आमचं किशोर दादा घरातली घटस्थापना सोडून आज इथे आले. कारण ईश्वर पूजा, मानव पूजा हीच ईश्वर पूजा आम्हाला वाटते आणि ही संधी आम्हाला नको आहे पुन्हा पुन्हा. माझी खूप इच्छा आहे जगातले सगळे वृद्धाश्रम खरंच बंद झाले पाहिजेत. प्रत्येकाला एक घर मिळालं पाहिजे, आपलं हक्काचं, आपली माणसं असली पाहिजेत. पण ज्यांच्यासाठी ते नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा योजनासारख्या मैत्रिणींनी आणि अनेक मैत्रिणींनी, मित्रांनी समाजातल्या अशा घरांची निर्मिती केलेली आहे, जो खूप आनंदाचा भाग आहे. मला खूप छान वाटतंय की आज घटस्थापनेची सुरुवात मी आता 52 वर्षांची आहे. 52 वर्षांच्या आयुष्यातला घटस्थापनेच्या दिवशीचा हा असा पहिला दिवस आहे की जिथे आम्ही जाऊन काहीतरी समाजातला खारीचा वाटा आम्ही उचलतोय आणि आमच्याकडनं काहीतरी बरं काम घडतंय. सो मी ते दिलं आता सगळं योजनाच्या ताब्यात असं जाहीर करते. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप नमस्कार करते. आम्ही प्रारंभ कला अकॅडमी, आम्ही फक्त पुढाकार घेतला, इनिशिएटिव्ह घेतला आणि हे सगळं इथपर्यंत पोहोचवायचा. पण आमच्या पुढाकाराला, सादाला ज्यांनी प्रतिसाद दिला ती नावं सुद्धा जाहीर करणं हे माझं कर्तव्य मी समजते. पितांबरी प्रॉडक्ट्स, डॉक्टर प्रदीप ढवळ, आलिशा पेडणेकर, सीमा जाधव, आशुतोष भालेराव, आनंदिता भालेराव, जाई कौशिक, मनीषा आचार्य, सुषमा शितूत, रत्नप्रभा जोशी, प्रीती अभ्यंकर, दीपिका नाईक, पूनम पुराणिक, मनीषा सोनपाटकी, उमा झुरळे, रुपाली सोंडकर, वैशाली परड, जयश्री मदने, माधव सावरगावकर, गीता वाघ, संगीता तेलंग, या सगळ्यांकडून ही मदत आम्हाला प्राप्त झाली. या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो, कारण आम्ही एक आव्हान केलं आणि यांनी आम्हाला भरभरून मदत केली. अनेक मित्रमैत्रिणींनी
हे आमचं आवाहन व्हॉट्सअपवरनं व्हायरल केलं. त्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मकरंद जोशी. त्यांचे सुद्धा मी आभार मानते. अनेकांनी याच्यामध्ये आम्हाला खूप हातभार लावला आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत या वस्तू पोहोचवू शकलो. आम्हाला जी यादी योजना मॅडमने दिली होती ती यादी आम्ही लोकांपर्यंत लेखी निवेदनातून पाठवली होती. वृद्धांच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या लोकांनी दिल्या. अगदी 200-200 ग्रॅम दिलं तेही आम्ही जोडलंय, पाव किलो दिलं तेही आम्ही जोडलंय. काही गोष्टी नाही आल्या, पण जितकं आम्हाला देता येईल ते सगळं आम्ही इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यात आम्ही काही उपकार केलेले नाही कुणीच. आम्हाला खूप आनंद होतोय की घटस्थापनेच्या दिवशी समाजाचा एक भाग म्हणून प्रारंभ कला अकॅडमी चेहऱ्याच्या माध्यमातून उभी राहिली. पण त्याच्यासाठी अनेक ठाणेकर मायबाप मंडळींचे हात आहेत. त्यामुळे हे यश प्रारंभ कला अकॅडमीचं एकट्याचं नाही आहे, आम्हा सगळ्यांचे. धन्यवाद. नमस्कार, मी योजना गरज, स्मित संस्थापनाची संस्थापिका. गेल्या 28 वर्षापासून निराधार, अपंग, अनाथ अशा सर्व आईबाबांना एकत्र गोळा करून त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, औषधं आणि डेथ सेरेमनी करण्यासाठी अखंड काम करत आहे. बोईसर, वाडा, पनवेल आणि नंतर ठाणे अशा ठिकाणून फिरत जेव्हा ठाण्यामध्ये आले तेव्हा मला असं वाटलं ठाण्यामध्ये कोणाला माहीतच नाही मी आहे म्हणून. गेल्या 9 वर्ष झाले मी वाट बघते की कोणीतरी येईल आणि मला मदत पुरवेल, कोणीतरी येईल आणि मला मदत पुरवेल. अगदी हळूहळू का होईना आज प्रारंभ कला माझ्यापर्यंत आला. तर मला ना आज असं वाटतंय की जसं माहेरून माहेर आल्यानंतर आई कशी सर्व काही मुलांना बांधून देते थोडं तर तसा तो सगळं शिदा त्यांनी मला अगदी माहेरचा म्हणून दिला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद होत आहे. आणि मला ती शिदोरी पूर्ण आयुष्यभरासाठी अशी वाटते की ती सर्व माझ्यासाठी आली आहे आणि माझ्या मुलांसाठी ती पोटभरीची मिळाली आहे. त्यामुळे मी सर्व प्रारंभ कलाचे खूप आभारी आहे. आयुष्यभर ऋणी राहील मी. संपूर्ण ठाणेकरांचे खूप आशीर्वाद आहेत आमच्यावर आणि त्यामुळे मी हे सगळं काही अगदी शेवटपर्यंत उचलू शकते हे कार्य. आणि त्याचा मला खूप प्रकर्षाने जाणवतंय की खूप चांगलं कार्य मी काहीतरी करते असं. आणि सर्व आईबाबांकडनं तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद आणि संपूर्ण ठाणेकराला खूप आशीर्वाद. कारण की आम्ही सगळं परिवार एकत्र आहोत आणि आम्हाला असं वाटतं की आमचं कोणीतरी आलंय. त्यामुळे खूप मला अतिशय भरून येत आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. लव्ह यू लॉर्ड, गॉड ब्लेस यू ऑल. थँक्स लॉर्ड. थँक्स. मी इथे एक अजून सांगते की तू वारंवार म्हणतेस धन्यवाद आणि आम्ही जाणीव ठेवू. आम्ही त्या कुठल्याही भावनेने हे केलं नाही आहे. जसं तू समाजासाठी काम करते योजना, तसं आम्हालाही आमची जबाबदारी वाटते की खारीचा वाटा आम्ही सुद्धा उचलावा. आणि तो आम्ही आमच्याच जीवावर उचलला नाही आहे, समस्त ठाणेकरांच्या जीवावर उचललेला आहे. तुला दारोदारी जावं लागलं हे दुःख आहे, पण मला फक्त एक आवाहन मी व्हिडिओद्वारे केलं आणि एक लेखी पत्राद्वारे केलं आणि इतकी मदत आली, खूप बरं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, मी फक्त बोलत नाही, मी कृतीतनं काम करत असते. मी इथे जेव्हा आली तेव्हा मी तिचं सगळं ऐकलं योजनाचं, तुमच्या वृद्धाश्रमाबद्दल. आणि मी तिला एकच म्हटलं की जे काही मला करता येईल ते मी नक्की करेन. आमच्या टीमच्या मदतीने करेन, एकटं कोणीच काही करू शकत नाही, टीमच्या मदतीने करेन. मी ते मनावर घेतलं आणि ते करू शकले. हे सुद्धा साईबाबांचे माझ्या पाठीमागे असलेले आशीर्वाद आहेत आणि देवाची माझ्या पाठीमागे असलेली साथ आहे, म्हणून करू शकले. फक्त एकच सांगते, अनेकांनी आम्हाला सांगितलं आम्ही पैसे पाठवतो तुम्ही घेऊन घ्या. आम्ही स्पष्ट सांगितलं आम्हाला पैसे नको, आम्हाला वस्तू आणून द्या. आणि आम्ही पैसे घेतले नाही, फक्त वस्तू स्वरूपामध्ये ही मदत घेतलेली आहे. मी या ठिकाणी मनीषा आचार्य प्रारंभच्या सिनियर विश्वस्त आहेत, त्यांना समारोप करायची विनंती करेन. अरुंधती ताईंनी सगळा अहवाल आपल्याला दिलेला आहे. योजना त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलेलं आहे. सो नवरात्रासाठी खूप शुभेच्छा. आणि आता भेटू आपण मंगळवारी. आपला जो उपक्रम असतो
आपले सदस्य येतात, जयश्रीताई येतात आणि तुमच्यासाठी आम्ही बुधवारी भोडल्याचं सुद्धा आयोजन केलं आहे. भोडल्यासाठी सुद्धा काही ताई येतील आणि तुमच्या बरोबर गाणी म्हणतील. धन्यवाद. आता एक प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. सगळे म्हणणार माझ्या मागे. चला. जे टाळणे अशक्य देशक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय माझे मला कळाया. दे बुद्धी दे वराया. आपल्याला सगळ्यांना ईश्वराने बल दिलेलं आहे. त्या शक्तीच्या जोरावर आपण काम करू, छान राहू, मस्त राहू, स्वस्थ राहू. आणि आज सामान चढवताना आश्रमातल्या ज्या ज्या दादांनी आम्हाला मदत केली सामान वर आणायला, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि वृद्धाश्रम प्रशासनाचे सुद्धा मनापासून आभार.